पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत। शिवम नगर फेज 1 1.5 गुंठ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध। संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड, प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते, स्ट्रीट लाईटची सोय, प्लांटेशन, बाकडे, प्लॉट डिमार्केशन। चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट। संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर। मोबाईल नंबर 9763 037 8788 माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। मात्र या भेटीनंतर त्यांनी लगेच स्पष्ट केलं की ही भेट केवळ वैयक्तिक कामासाठी घेतली गेली होती। त्यामुळे या भेटीदरम्यान चर्चांना आलेलं उधाण कमी झालेलं पाहायला मिळालं। मात्र आता पुन्हा एकदा आमदार रवींद्र धंगेकर चर्चेत आलेले पाहायला मिळतात। विधानसभेच्या निवडणुकीत पराभव मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत असताना पाहायला मिळतोय। अशातच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे एक व्हॉट्सअप स्टेटस मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। रवींद्र धंगेकर यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटस मधील फोटो त्यांनी गळ्यात भगवा उपरण परिधान केलेला आहे। त्यामुळे रवींद्र धंगेकर लवकरच शिवसेनेत जाणार का अशा चर्चा सुरू आहेत। रवींद्र धंगेकरांनी दिवसभरात दुसऱ्यांदा स्टेटस बदललाय। राजा हरला काय, राजा जिंकला काय, राजा हा राजा असतो, निष्ठेत तडजोड नाही। रवींद्र धंगेकरांच्या नव्या स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे, शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे। उदय सामंत म्हणाले की रवींद्र धंगेकर यांनी जर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला तर आम्हाला सर्वांनाच आनंद होणार आहे। रवींद्र धंगेकर हे हाडाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत लोकांमध्ये जाऊन काम करणारा चेहरा आहे। त्यामुळे त्यांची काम करण्याची पद्धत आमच्यासोबत सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळे जर एखादं नेतृत्व आम्हाला मिळालं आणि त्यांनी शिंदेच्या नेतृत्वाखाली काम केलं तर आम्हा सगळ्यांना आनंदच होणार आहे। त्याचबरोबर ऑपरेशन टायगरवर रवींद्र धंगेकर यांच्यासोबत कोणती चर्चा झाली आहे का, यावर उदय सामंत म्हणाले की मी आजच रवींद्र धंगेकर यांना भेटलो, पण ते एका कामासाठी मला भेटायला आले होते। मी त्याचं ट्विट सुद्धा केलेलं आहे। योगायोगानं त्यांच्या चिरंजीवाचा वाढदिवस देखील काल झाला आणि तो सुद्धा आम्ही साजरा केलाय, पण आमची राजकारणासंबंधी कोणतीच चर्चा झाली नाही। रवींद्र धंगेकर यांच्या स्टेटसवर सामंत म्हणाले की हा स्टेटस त्यांनी ठेवला आहे, त्यामुळे त्यामागच्या भावना देखील तेच सांगू शकतात। मी लोकशाही मराठीच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी समाज कल्याणाचा जो वसा हाती घेतलाय त्यासाठी त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो, असं मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।